पर्याय आहे. याचा अर्थ मी त्या भूमीत जाऊ शकतो? अर्थात तू क्षणार्धात तिथे पोहोचू शकतोस. ते शक्य आहे गुरुदेव? होय, सूक्ष्म देहाने तू ती भूमी पाहून येऊ शकतोस. त्या राजाला, त्या राजाच्या पत्नीला तू जवळून पाहू शकतोस. प्रकट होणाऱ्या नाथांचे संगोपन जिथे होणार तो राजवाडा तुला निश्चित पाहता येईल. गुरुदेव, माझी आपल्याला प्रार्थना आहे की आपण माझी इच्छा पूर्ण करावी. परंतु सूर्यास्त होण्याआधी तुला परत यायचे आहे. जशी आज्ञा गुरुदेव. आता जिथे आहेस तिथेच तू झोप. तू प्रस्थान कर. मी तुझी परत येण्याची वाट पाहतो.
वीरभद्र, मच्छिंद्र, तुमच्या दोघांमध्ये जो संघर्ष सुरू आहे तो थांबवण्यासाठी मी इथे आलो आहे. वीरभद्र, हे मच्छिंद्रनाथ, हे साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे. श्री दत्त महाराज हे यांचे गुरु. एवढेच नव्हे तर मी देखील यांना दीक्षा दिली आहे. श्री मच्छिंद्रनाथांचे स्थान फार मोठे आहे. हे श्री महादेव, क्षमा असावी. मला ह्याची कल्पना नव्हती. नाथ परंपरेचे प्रथम नाथ श्री मच्छिंद्रनाथ आहेत आणि नाथ परंपरेचे जे उज्ज्वल भविष्य आहे त्याचे कारणही श्री मच्छिंद्रनाथच असणार आहे. हे श्री महादेवा, आपण हे सांगितल्यानंतर मला श्री मच्छिंद्रनाथ यांच्याविषयी आदर वाटू लागला आहे. मच्छिंद्र, तुझ्या समोर जो आहे तो वीरभद्र, माझाच मानसपुत्र. वीरभद्र हा अजेय राहिला आहे. आजपर्यंत त्याला कोणीही पराभूत करू शकलेले नाही. माझ्याजवळ असलेल्या अनेक दिव्य शक्ती मी ह्याला दिलेल्या आहेत. सूर्यास्तानंतर वीरभद्र पृथ्वीवर नागरूपात भ्रमण करतो, भक्तांना दर्शन देतो, दुर्जनांना शासन करतो. अनेक वेळा युद्धात मी न उतरताही त्याने युद्ध करून कार्य संपन्न केले आहे. हे श्री महादेव, वीरभद्राविषयी मला ज्ञात नव्हते. मला त्याची कल्पना असती तर वीरभद्रासोबत माझा संघर्षच झाला नसता. वीरभद्र, मच्छिंद्रनाथांची जी इच्छा आहे ती पूर्ण करावी. आपले राज्य सुखी संपन्न आहे. आपल्या राज्यावर कोणत्याही शत्रूचे आक्रमण झाले नाही. असे असताना माझी एक इच्छा आहे. महादेवांची कृपा आहे आणि तुम्ही तुमच्या कर्तव्यात कुठेही कमी पडलेला नाही आहात. काय आहे तुमची इच्छा? आपण सोमयाग करावा अशी माझी इच्छा आहे. मग त्यात अवघड काय? तुम्ही मनात आणलं आहे ना, मग सहज पार पडेल. कोणताही यज्ञ हा सोपा नसतो. तो पार पाडण्यासाठी त्या त्या देवतांचे आशीर्वाद असावे लागतात. आपल्याकडे सतत वेगवेगळे कुलाचार पूजा सुरू असतात. असं असताना आपल्याला देवतांचे आशीर्वाद का नाही मिळणार? तेही बरोबरच आहे. परंतु ग्रह नक्षत्र यांची स्थिती पाहूनच पुढचा निर्णय घेऊ. तुम्ही प्रधानजींना बोलवून आपल्या राजपुरोहितांशी बोलून घ्या. विलंब नको, बोलून घेऊ.
तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही सोमयाग करायचे ठरवले आहे ना, तो निश्चित पार पडेल. हे मच्छिंद्रनाथ, आपण बोलत असताना युद्ध कधी सुरू झाले ध्यानातच आले नाही. वीरभद्र, आपण एकमेकांचा परिचय करून न घेतल्यामुळे हे असे झाले. तू श्री महादेवांचा मानसपुत्र आहेस हे मला आधी समजले असते तर मी शस्त्र उचललेच नसते. क्षमा असावी मच्छिंद्रनाथ. माझ्याकडून नाथ पंथाबद्दल जे अपशब्द निघाले त्याच्याबद्दल मला खेद आहे. नाथ पंथ हा या भूमीवरचा सर्वश्रेष्ठ पंथ ठरो अशी माझी सदिच्छा आहे. वीरभद्र, महादेवांनी सांगितल्याप्रमाणे शाबरी मंत्राला केवळ तुझी सदिच्छा नको तर शाबरी मंत्रासाठी सहाय्य हवे आहे. हे नाथ, आपण आदेश द्यावा. मी या कार्यासाठी आधीच आपल्याला होकार देतो आहे. वीरभद्र, आधी कार्य तर समजून घे. शाबरी मंत्राची निर्मिती हे श्री महादेवांचे स्वप्न होते जे मी पूर्ण करतो आहे. शाबरी मंत्राचे योग्य रीतीने पठण केल्यास मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. माझ्या ध्यानात आले. या क्षणानंतर शाबरी मंत्राचे जो श्रद्धेने पठण करेल त्याची इच्छा पूर्ण करण्याचे दायित्व मी घेतो आहे. ही घोषणा करताना मी श्री महादेवांचे आशीर्वाद मागतो आहे. वीरभद्र, उज्ज्वल नाथ परंपरेतल्या शाबरी मंत्राला तुझे सहाय्य लाभणार याचा मला अत्यंत आनंद आहे. आता मी पुढच्या यात्रेसाठी प्रस्थान करतो. आपल्या पुढच्या यात्रेसाठी माझ्याकडून शुभेच्छा. विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिव हर शंभू. हे मच्छिंद्रनाथ, जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी आजपर्यंत अनेक युद्ध केली, परंतु आपल्यासारखा योद्धा मी आजवर पाहिला नाही. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो, अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो, अलख निरंजन हो, अलख निरंजन. शाबरी मंत्राचे कवित्व करताना श्री दत्त महाराजांनी आशीर्वाद दिला. शुभम भवतु. तू आता केवळ मच्छिंद्र राहिला नाहीस. त्यानंतर सप्तशृंगी मातेने आशीर्वाद देऊन अनेक शुभशक्तींना प्रसन्न करून घेण्याचा मार्ग सांगितला.
आता हे जल नाग अश्वत्थ वृक्षावर शिंपड, जेणेकरून या वृक्षावर असलेल्या सगळ्या शक्ती तुझ्यावर प्रसन्न होतील. या शाबरी विद्येसाठी परंपरागत सगळे नियम बाजूला ठेवून वेताळ आणि भूतगणांचे देखील साह्य लाभले. परंतु वीरभद्र, आज तुला भेटून मला खूप आनंद झाला. श्री महादेवांना अत्यंत प्रिय असलेला वीरभद्र, धर्मासाठी तुझा आग्रह आणि निष्ठा पाहून प्रसन्न वाटले. धर्माच्या रक्षणासाठी तू शस्त्र उचलले याचा मला आनंद आहे.